काँग्रेसच्या शहराध्यक्षावर टक्केवारी मागणीचा माजी नगराध्यक्ष डांगे यांचा आरोप. समर्पक चर्चा न झाल्याने बिलोने निविदा भरणार शहराध्यक्ष पाटील. पालिकेतील विरोधी आघाडीचे नेते विजय पाटील यांनी विकास कामांमध्ये आम्हालाही टक्केवारी द्यावी अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केला आहे. या आरोपामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असून विकास कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की आमदार यांच्याकडे विकास निधी संदर्भात चर्चा सुरू असताना विजय पाटील यांनी थेट टक्केवारीची मागणी केली. जनतेने आमच्या हातात सत्ता दिली आहे, आम्ही विकासाचे काम करणार आहोत, टक्केवारीचे राजकारण करणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगत आमदार पाटील यड्रावकर यांनीही मागणी फेटाळून लावल्याचे डांगे यांनी सांगितले. डांगे पुढे म्हणाले की शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी मूलभूत सुविधांसाठी निधी मंजूर करण्याचे काम सुरू आहे. अशावेळी टक्केवारीसारखी मागणी करणे म्हणजे विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आमदार पाटील यड्रावकर यांनी देखील विकास कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिल्याचे डांगे यांनी नमूद केले. राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप केले जाऊ शकतात, मात्र विकास निधीतून टक्केवारीची अपेक्षा ठेवणे ही गंभीर बाब आहे असे ते म्हणाले. कोट बिलोने निविदा भरणार? शहराध्यक्ष पाटील: होय, आम्ही आमदारांना भेटण्यासाठी गेलो होतो, मात्र अपेक्षित आणि समर्पक चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही नगरपालिकेतील विकास कामांसाठी कमी दराने निविदा भरणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले.